लढेंगे जीतेंगे मंदिर वही बनाएंगे। मंदिर पाडलेला महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो असा नारा देत विलेपार्ले येथील पाशवणात जैन मंदिर बेकायदेशीरपणे पाडणाऱ्या मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून सखोल चौकशी करण्याची एक मुख्य मागणी गुरुवारी सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण जैन आणि अहिंसाप्रेमी समाज, प्रत्येक गावातील जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळी, संस्था सहभागी झाल्या। या मोर्चात जैन समाजाचा 500 फुटी भव्य पंचरंगी ध्वजाने सांगलीकरांचे लक्ष वेधले। विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला। मोर्चाच्या अग्रभागी स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामीजी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, अजित पाटील, संजय शेटे, अरविंद मजलेकर, सागर चौगुले, प्राध्यापक एन.डी. बिरनाळे उपस्थित होते। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, पृथ्वीराज पाटील, सिद्धार्थ गाडगीळ यांच्यासह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले। या आक्रोश मोर्चात लढेंगे जीतेंगे मंदिर वही बनाएंगे, जैन मंदिर पाडलेला महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, संबंधित मुंबई महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा अशा घोषणांनी परिसर आणून गेला। जैन महिला परिषद, वीर सेवा दल, जैन पदवीधर संघटना, जैन बोर्डिंग आणि दक्षिण भारत जैन सभा आणि सकल जैन समाजाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने जैन मंदिर पाडणाऱ्या मुंबई महापालिकेचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध करत होते। विलेपार्ले येथे घडलेल्या जैन समाजाचं जे मंदिर होतं, दिगंबर जैन समाजाचं ते मंदिर, जैन समाजाचं मंदिर हे तिथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनमानीपणे पाडलं। त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी जैन समाजानं आज सांगलीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे। निश्चितपणे राज्य सरकार ह्याची दखल घेईल, नसलं तर येणाऱ्या काळात जैन समाज हा आयुष्यावर चालणारा समाज आहे। पण दुसरी बाजू जैन समाजाची दुसरी आहे की जैन समाज हा मूळचा हा क्षत्रिय समाज आहे। या जैन समाजाला अहिंसेच्या तत्वावर जगू द्यावं एवढी आपली शासनाला माझी कळकळीची विनंती आहे। ज्या जागेचं जिथं मंदिर पाडलं तिथंच मंदिर पुन्हा उभा राहील, त्यासाठी म्हणून राज्य सरकारनं त्याचा 100% खर्च हा राज्य सरकारनं करावा। याचा अर्थ असा नाही की जैन समाजाकडे आज आर्थिक परिस्थिती जैन समाजाची नाही, पण ज्या लोकांनी पाडलं हे त्या लोकांना ही शिक्षा झाली पाहिजे। त्यासाठी म्हणून शासनानं पुढाकार घेऊन तिथं मंदिर उभा करावं ही आमची जैन समाजाची म्हणून मागणी आहे। जो मगाशी प्रकार घडला तुमचा